नमस्कार, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज ज्येष्ठ गौरी पूजन, तुम्हा सर्वांना ज्येष्ठ गौरी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा। आता सणासुदीचे दिवस आहे, प्रत्येकाच्या मागे सणासुदीची गडबड आहे। आता लागोपाठ आपले सण लागलेले आहेत। आता गणपती आहे, गौरी आहेत, यानंतर नवरात्र आणि मग दिवाळी, सर्व असे धावपळीचे आणि गडबडीचे सण आहेत। यामध्ये कुणालाही वेळ नसतो, प्रत्येकाच्या मागे कामाची खूप गडबड असते आणि अशात जर आपल्याला खाज, खुजली, खरूज असेल तर त्यासाठी कधी कधी दवाखान्यात जायला सुद्धा आपल्याला वेळ नसतो आणि दवाखान्यात जाऊनही ही खाज कधी कधी बसत नाही। तर आज ही खाज, खरूज, नायटा, तुमची कुठल्याही प्रकारची खाज असू द्या, 5 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष जुनी खाज जरी असेल तरी तुमची खाज ही एका महिन्यात पूर्णपणे संपणार आहे आणि मुळापासून ही तुमची खाज आता बसणार आहे। कारण हा खूप प्रभावी असा उपाय आहे आणि करायला सुद्धा खूप सोपा आहे। अगदी घरगुती सामानापासून जे साहित्य आपल्या घरी उपलब्ध आहे त्याच साहित्यापासून आपण हा उपाय करणार आहोत। तर हा उपाय करायचा कसा हेच तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर आपण बघूया हा उपाय करायचा कसा। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर आता बघूया आजचा उपाय करायचा कसा। तर यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे एक कोरफडीचं पान, एलोवेरा, जे आपण केसांसाठी लावतो, जे आपल्या स्किनसाठी लावतो, जे स्किनसाठी खूप चांगलं आहे। आपला चेहरा सुद्धा खूप चांगला होतो एलोवेरामुळे आणि आपले केस सुद्धा सिल्की शाईन होतात, केस वाढण्यास मदत होते। तर हे जे कोरफडीचं पान आहे ते आता आपल्या खाजीसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे। तर खाजीसाठी हे वापरायचं कसं आणि यामध्ये काय टाकायचं हेच आपण आज पाहणार आहोत। तर सर्वात आधी जे आहे आपल्याला एक एलोवेराचं पान तोडून घ्यायचं आहे। माझ्या घरी एलोवेराचं झाड आहे, त्यातलंच एक पान इथे तोडून घेतलेलं आहे। त्यानंतर हे स्वच्छ धुवून घ्यायचं। यामध्ये जो पिवळा गर येतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे। तर या ठिकाणी पिवळा गर मी इथे काढून घेतलेला आहे आणि याचा व्यवस्थित एका चाकूच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने आपला 1 चमचा इतका गर आपल्याला लागणार आहे। तर 1 चमचा गर इथं काढून घेतलेला आहे मी। तर याप्रमाणे तुम्हाला असा एलोवेराचा गर काढायचा आहे आणि आता 1 चमचा एलोवेरा जेल काढलेला आहे, त्यामध्ये आपला 1 चमचा खोबरेल तेल घ्यायचं आहे। तर इथे आपण जे खोबरेल तेल आपल्या केसांसाठी लावतो तेच खोबरेल तेल मी इथे वापरलेलं आहे। इथे खोबरेल तेलच वापरायचं आहे आणि त्यामध्ये 2 कापुराच्या वड्या टाकायच्या आहे। ज्या आपण देवासाठी कापूर वापरतो तोच कापूर या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे। तर 2 कापुराच्या वड्या मी इथे घेतलेल्या आहे। हे सर्व मिश्रण चमच्याने आपल्याला छान एकजीव घालवून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे। आणि ज्या ठिकाणी तुम्हाला खाज असेल, खरूज असेल, नायटा असा चट्टा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे ज्याप्रमाणे मी तुम्हाला हातावरती लावून दाखवते आहे त्याप्रमाणे तुम्हाला हातावरती लावायचं आहे। तर हे एका कापसाच्या बुळ्याने लावायचं आहे। कापसाच्या बुळ्यानेच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते लावावं लागणार आहे। कारण डायरेक्ट जर हाताने लावलं तर ज्या ठिकाणी खाज आहे त्या ठिकाणी परत आपला चांगला हात लागला तर त्याला इन्फेक्शन होऊन आपल्या शरीरावर दुसऱ्या ठिकाणी सुद्धा ही खाज होऊ शकतं। आणि हा उपाय तुम्हाला 1 महिना 2 टाइम सकाळ आणि संध्याकाळ हा उपाय करायचा आहे। तुम्हाला जर खूप जास्त खाज असेल तर 2 टाइम करायचा, नाहीतर 1 टाइम केलं तरी चालेल। हा उपाय सतत केल्याने तुमची खाज नाहीशी होणार आहे। पहिल्याच वापरामुळे जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच हे वापराल तेव्हाच तुमची खाज तुम्हाला नाहीशी झालेली असेल। म्हणजे हे लावल्यानंतर तुमची जी खाज आहे ती पूर्णपणे बंद झालेली असेल आणि जी जागा काळसर झालेली असते, ज्या जागेवरती खाज आली आहे ती जागा काळसर झालेली असते, तर त्याचा स्किनचा कलर तुमच्या आधीच्या स्किन सारखा होईपर्यंत तुम्हाला 1 महिना लागू शकतो। सतत हा उपाय 1 महिना करा, तुम्हाला नक्की फायदा होईल। त्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा उपाय कसा वाटला। हा उपाय सतत 1 महिना करा, रिझल्ट तुम्हाला काय मिळतो त्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की खरंच हा उपाय उपयुक्त होता की नाही। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।